मुंबई हायकोर्टाने जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। जरांगेंना नवी मुंबईमधील खारघरमध्ये आंदोलन करण्याची मुभा द्यावी असं कोर्टाने म्हटलंय। मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही 29 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। उद्या सकाळी आंतरबालीतून मुंबईसाठी निघणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। जरांगे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं वक्तव्य वकील सदावर्तेंनी केलंय। तर जनतेला वेठीस धरू देणार नाही असा इशाराही सदावर्तेंनी जरांगेंना दिला। सरकारकडून शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली। तर फडणवीसांनी 16% दिलेलं आरक्षण मवियानं घालवल्याचं सुद्धा ते म्हणाले। पावसाळ्याचा गणेशोत्सव असल्यानं जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती विखे पाटलांनी केली। तर काही गोष्टी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली। गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंनी जरांगेंना विनंती केली। आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणं हा जरांगेंचा उद्देश असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी हेच केलेलं आहे। तर त्या 28.5 किलोला उचला असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला। मी अपशब्द वापरले नाहीत, बोली भाषेमध्ये बोललो होतो। विनाकारण वाद पेटवला जात असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मात्र मी तो शब्दही मागे घेतला। मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींविरोधातील वक्तव्यावरून जरांगेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। बीडमधील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे। फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलं, मात्र आरक्षण न देता त्यांची फसगत केल्याचा आरोप नाना पटोलेंनी फडणवीसांवर केलाय। बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम लक्ष्मण हाके करतात आणि अजित पवार पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा टार्गेटवर आहे असा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांनी टीका केली आहे। बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंनी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्याशी चर्चा केली। हाके आणि त्यांच्या समर्थकांवर काल गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला होता। याबाबत त्यांनी चर्चा केली। भाजपमध्ये गेलेल्या संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाची हमी सरकार देणार असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना नेते आणि तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। शिवाजी सावंत यांच्या निर्णयामुळे सोलापुरात पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहे। संजय सावकारे यांना काढून पंकज भोयर यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून कुठलीही नाराजी नाही असं स्पष्टीकरण सावकारेंनी दिलं। उलट भंडाऱ्याला जाणं येणं जमत नसल्यानं पालकमंत्रीपद नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली। शरद पवारांना सर्वांची नावं तोंडपाठ असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। पण 107 आमदार निवडून देतो असं सांगणाऱ्या दोघांची नावं पवार विसरल्याचं म्हणत त्यांनी टीका केली। नांदेडच्या नायगावात वसंत चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांनी स्टेज शेअर केला। यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते। पक्षापलीकडेही संबंध असतात। माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी आमंत्रण दिल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं। वसंत चव्हाण यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये त्यांनी हजेरी लावली होती। यावरून हे स्पष्टीकरण दिलं। बारामतीमध्ये आज शरद पवारांनी विद्याप्रतिष्ठान संस्थेला भेट दिली। यावेळी त्यांनी संस्थेच्या कामाची पाहणी केली। त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते। मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप आसिफ शेख यांनी केला। मतचोरीमुळेच एमआयएम उमेदवार निवडून आल्याचा आरोपही त्यांनी केला। स्वतःच्या गावात नव्हे तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे असं म्हणत जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला।
राज्यात गोरक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केलाय. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती झाल्याचंही नायकवाडी यांनी म्हटलंय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रसाद मिळण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. स्वच्छता आणि सुरक्षेबाबत जागृत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची आवक वाढलेली आहे. यंदा बाजारात झेंडूच्या फुलांना 7 रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी फुल तोडणीला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं कूच करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी. आणि त्यानंतर आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच नव्यानं स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक सुद्धा मंत्रालयामध्ये पार पडली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीमध्ये जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारनं घालवल्याची टीकाही त्यांनी केली. विशेष म्हणजे सरकारनं नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखालील समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. प्रामुख्याने हैदराबाद गॅझेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती. आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज. त्यामुळे ते त्या गॅझेटरचा अभ्यास करून त्या संदर्भात ते निर्णय करतील. कारण शेवटी ही जी थोडी प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या कायद्याच्या बाबी तपासून मला वाटतं त्यांच्याच मागणीप्रमाणे माननीय शिंदे समितीला आपण आता मुदतवाढ देतो. मी सुरुवातीला हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांनी तर या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं, कसं देऊ नये. आणि मला वाटतं त्यांना सुद्धा खरं विचारण्याची गरज आहे. कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेत. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या 2.5 वर्ष होते. आपण आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी. तुम्ही त्यांना विचारा ना, आम्हाला काय विचारा सांगता. तुम्ही विचारा त्यांना काय विचारायचं ती. तुम्ही काय केलं, काय केलं? आया बहिणीचे डोके फोडले, आमच्या रक्ताच्या थाळव्यात टाकल्या, गोटभर पाणी द्यायला कोण नव्हतं, इतके टावं फोडत होतं, आक्रोश होता. तेव्हा कुठे गेले तुम्ही? त्याच हापंडरच्या किस्से आमच्यावर केल्यात. तर जरांगे पाटील कायद्यापेक्षा मोठे नाही, जनतेला बेठीस धरू देणार नाही असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय. त्यांच्या या इशाऱ्याला जरांगेंनी काय उत्तर दिलेलं आहे तेही बघूयात. कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही. जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही. जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता. मला नाही ते काय म्हणलं ते कोण आहे, खरकटे का खोरकटे कोण आहे, जाऊन तिकडे. आम्ही कायद्याला मानतो, आम्हाला सगळं माहिती. आता कायद्याला मानत नसतो ना. लोकशाही मार्गाने इतके करोडो लोक मागे असल्यावर करीन का आंदोलन? करीन. राज्याला आणि देशाला आम्ही उदाहरण दिलंय. शांततेत मुंबईला गेलो मागच्या वेळेस, शांततेत वापस आलो. लोकशाही संविधान मानूनच काम करतो मी. मला कोणाच्या याची गरज नाही. मी तसल्याला मोजित नाही, गिनीत बी नाही, कोण येईन काय अशी. दरम्यान आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. तर आंबेडकरांचा रोख आपल्याकडे नाही, मुख्यमंत्र्यांकडे असेल अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारा ओबीसींचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले. मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढली. तेव्हा माझं ओबीसींना असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असताना सुरुवात करा.
हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं, म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती. नाही, सावध राहायला काय आहे? आता कशामुळे म्हणलेत मला नाही माहिती. फडणवीसांसाठी म्हणले असते ना एखाद्या वेळेस. हा माणूस चालू आहे, किंवा बनेल माणूस आहे, किंवा लोक अंगावर घालतो. आपण अंगावर जायचं नाही, जातीवाद करायचं नाही, दंगल करायची नाही. आमच्या लोकशाही मार्गानं मागण्या आहेत, संविधानिक आहेत, आमच्या गॅजेट आहेत, आमच्या नोंदी आहेत. मराठा आणि कुणबी 58 लाख नोंदी निघाल्यात. आता सातारा संस्थांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. त्यामुळे आमची सगळी खरी बाजू आहे. प्लीज विनंती आहे, ओबीसीमुळं आमचं काही नाही. आणि ओबीसीलाही गरिबाला वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळालं.